हा मग त्या गाडी ह्या गाडीची पण आपल्याला काही साइड थोडं आहे लक्ष ठेवा ना 7 नंबर सेंटर 3133 6702 ड्रायव्हर 6702 फक्त इथून कॉल गडबड होऊ देऊ नका. फक्त ज्याला कॉल केला तेवढा सेंटरवाला एवढे सगळे लोक आले पाहिजे. हे 14 जे सेंटर आहे ते काय सिरियली नाही पुकारणार, कारण आतमध्ये जशा पेपर ठेवलेले गट्टे त्या पद्धतीने पुकारला जाते. त्याच्यामुळे सगळेजण आपण इथंच आता राहायचं. या तिकडे आपण अमरावती शहर उद्या 14 परीक्षा केंद्रावर नीटची एक्झाम होत आहे। या 14 केंद्रावर आज पेपर पोचवण्याची एक रंगीत तालीम आयोजित केलेली आहे। यामध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, CISF हे सहभागी झालेले आहेत। यामध्ये त्रिस्तरीय रचना ठेवण्यात आलेली आहे। याची कस्टडी ही नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असणार आहे। त्याला पहिलं सुरक्षा कवच हे CISFचं असेल आहे आणि आउटर कवच हे पोलीस दलाचं असणार आहे। अशा पद्धतीने त्रिस्तरीय हे पेटी म्हणजे प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी जी आज ड्राय रन घेतला जाणार आहे आणि हा निश्चित कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता हा उद्याची परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडेल। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त असणार। यामध्ये प्रत्येक सेंटरला एक PSI आणि 4 कर्मचाऱ्याचं पथक पेपर घेऊन जाण्यासाठी नेमलेलं आहे आणि सेंटरवर स्वतंत्र बंदोबस्त नेमलेला आहे जो विद्यार्थ्यांना चेकिंग फ्रिस्किंग करून सोडण्यासाठी। काय आव्हान कराल सर विद्यार्थ्यांना हेच आव्हान राहील की त्यांनी निर्भीडपणे त्यांच्या अभ्यासावर विश्वास ठेवून परीक्षेला आलं पाहिजेत आणि परीक्षा दिली पाहिजेत आणि सर्व भारतातील विद्यार्थ्यांसाठी ऑल दी बेस्ट। उद्या दिनांक 21 जून रोजी रीनेट एक्झाम आहे। त्या अनुषंगाने आज ड्राय रनचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच एक्झामचे जे कोऑर्डिनेटर आहे ते तसेच पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा ड्राय रन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। उद्या 14 सेंटरवरती आपली परीक्षा आहे। त्या अनुषंगाने आपण 14 सेंटरसाठी 14 व्हेकल्स अरेंज केलेले आहेत ज्या पेपर कॅरी करतील आणि त्यासोबत एक व्हेकल ज्यामध्ये पोलीस बंदोबस्त राहील, CISF जवान त्यामध्ये राहतील। अशा प्रकारे पूर्ण फुलप्रूफ बंदोबस्तात उद्याची परीक्षा ही पार पडणार आहे।
सर्व अधिकाऱ्यांना आपसामध्ये कोऑर्डिनेशन राहावं, एकमेकांचे नंबर एकमेकांकडे राहावेत, उद्या कोणताही वेळ त्यामध्ये जास्त जाऊ नये याच्यासाठी आजचं हे ड्राय रन आयोजित करण्यात आलेलं आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने प्रत्येक सेंटरला पुरेसा बंदोबस्त आपण दिलेला आहे. तसंच या ठिकाणावरून पेपर कॅरी करण्यासाठी सुद्धा बंदोबस्त सफिशियंट आहे. पण पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे. ज्या ठिकाणी अधिकारी दर्जाचे सुद्धा पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत त्या ठिकाणी आणि काही कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी राहतील.